शेतकरी मित्रांनो, तुरीच्या बाबतीचं एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या सूचनेनुसार तुरीची हमी भावानं खरेदी सुरू केलेली आहे आणि 24 जानेवारीपासून याची शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्षात नोंदणी करण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये याची खरेदी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली होती आणि नोंदणी करण्यासाठी 24 जानेवारीपासून ते 30 दिवसांची मुदत त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी तुरीच्या हमी भावानं विक्रीसाठी आपली नोंदणी करावी, ज्याच्यामध्ये FPO असेल किंवा नाफेडचे जे हे असतील त्यांच्या थ्रू ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली होती. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत या नोंदणीची माहिती पोहोचली नाही किंवा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत नोंदणी करता आलेली नव्हती. अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे, कारण तुरीच्या हमी भावानं खरेदीचे जे काही नोंदणीची मुदत 22 फेब्रुवारी होती याच्याऐवजी आता ही मुदत 30 दिवसांनी त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. अर्थात शेतकऱ्यांना आता 24 मार्च 2025 पर्यंत तुरीची हमी भावानं विक्रीसाठी आपली ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात त्या ठिकाणी येणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, 24 फेब्रुवारीपर्यंत फक्त 29,500 शेतकऱ्यांनी आपली नोंदणी त्या ठिकाणी केली होती आणि त्याच्यापैकी सुद्धा साधारणपणे 200च्या आसपास शेतकऱ्यांनी 1813 क्विंटल तूर फक्त खरेदी करण्यात आलेली होती. अर्थात याच्यामध्ये आता प्रत्यक्षात ना खरेदी सुरू झालेली आहे ना शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी झाली आहे. तर येणाऱ्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना आणखी नोंदणी करता येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची नोंदणी होईल त्यांची तुरीची खरेदी त्या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 7,000कडे गेलेले जे काय तुरीचे बाजारभाव आहे हे हमी भावानं खरेदी सुरू झाल्यामुळे त्या ठिकाणी काही ठिकाणी 7,500 काही ठिकाणी 8,000पर्यंत त्या ठिकाणी गेलेले आहे. आता अकोल्यासारखं मार्केट असेल, जालनासारखं मार्केट असेल, या मार्केटला सुद्धा साधारणतः 8,500 ते 9,000च्या पेक्षा जास्त त्या ठिकाणी भाव मिळालेला आहे. साहजिकच आता हमी भावानं परत मुदत मिळाल्यानंतर आणि जास्त शेतकऱ्यांची खरेदी झाल्यानंतर तुरीला एक चांगले भाव राहतील अशी त्या प्रकारची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. तर आपण जर तुरीच्या हमी भावानं खरेदीसाठी नोंदणी केली नसेल तर 24 मार्चपर्यंत आता आपण ही नोंदणी करू शकता. जेवढ्या लवकर नोंदणी होईल तेवढी आपली तूर ही लवकरात लवकर त्या ठिकाणी बाजारात जाईल आणि विकली जाईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तुरीच्या बाजार समितीमध्ये तुरीला किती बाजारभाव भेटतोय कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.